सुखाचे
संगे मत्स्य मरणाच्या वियोगे जया चित्ती जैसा भाव तयाजवळी पैसा देव जीव चिती जीवना संगे मच्छा मरणाच्या वियोगे जैसा तयाजवळी तैसा देव देव सकळा पडी परित्या कमळाचे जीवन जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव सकळा पडी परित्या तुका
विठ्ठल 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 टाळी वाजवा विठ्ठल 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 शिवाजी महाराज संभाजी महाराज रामचंद्र भगवान की
पाठीमागचा आवाज अजून कमी करा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांतीब्रह्म एकनाथ महाराज की, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की, महिला मंडळ आदिशक्ती मुक्ताबाई की. जीव जिती जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगे, जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. सकळा पडिये भानू, परित्या कमळाचे जीवनू, जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. तुका म्हणे माता, वाहे तानुल्याची चिंता, जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम, प्रसन्नं प्रपन्नार्ति देव देवं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा कुरु प्रथम दुसरे चरण, त्यांच्या कृपादानी कथेचा श्री बाबाजी सद्गुरु. टाळकरीने आता अर्ध पूर्ण करायचं. सरा थोडं पुढं टाळकरी या अलीकडे. सेवे लागी सेवक तुमच्या लागलो, अहो स्वामी तुकया यावरी न करावा, मस्तक हे वार करी. असं आता बसलेले कैलास राणा, फणींद्र माथा, कारुण्य सिंधू तुझवी न शंभो. आणि अर्ध पूर्ण का करावं त्याला कारण आहे. लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. नाही तर तिथेही एक राजा होता, तो महादेवाचा भक्त होता. रामाला विरोध जरी करत असला तरी त्याला 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 2.25 नातू, 7 कोटी घरं सोन्याची, एकट्याच्या रेशन कार्डावर 4,30,000 मतदान होतं. बिगर प्रचाराचं ते निवडून येत होतं. तरी सुद्धा त्याची लंका जळते. बाबा त्याला कारण आहे, लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती होती का नव्हती? नव्हती. द्वारकेत सुद्धा सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली. लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. मी माफी मागून पहिलं वाक्य सांगेन तुम्हाला. दादा हो, अमेरिका, आफ्रिका, फ्रान्स, इटली, रशिया, जर्मनी, कोणीही देशात जा, तुम्हाला सोनं भरपूर पाहायला मिळेल पण संस्कृती मिळेल का? बोला. सोनं पाहायला मिळेल तुम्हाला बाकीच्या देशात पण संस्कृती मिळणार नाही. म्हणून सांगू तुम्हाला, लंकेमध्ये सोनं भरपूर होतं, संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. द्वारकेत सोनं भरपूर होतं, संस्कृती नव्हती तर द्वारका बुडाली. अमेरिकेत सोनं भरपूर आहे, संस्कृती नाही, एक ना एक दिवस ती जळणार आहे. आफ्रिकेत सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही तर एक ना एक दिवस ती कदाचित बुडणार आहे. पण सोन्याच्या बरोबरीनं संस्कृती आपल्या भारत देशात आहे म्हणून चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आमची भारत माता अबाधित राहणार आहे. या भारतातले लोक आहोत आपण. थोडा अभिमान बाळगान, पाठीचा काना थोडा ताट ठेवा. महाराष्ट्रातली लोक आपण, आपल्या पाठीचा काना ताट असला पाहिजे. जीव जिती जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगी. जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण संत तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा. जन्माला आलेल्या जीवाला निष्ठा काय असते, एक तत्व काय असते हे समजावून सांगणारा अभंग आहे. विठाल विठाल जगद्गुरु तुकोबरायांनी आम्हाला सांगावं, आम्ही तुकोबरायांचं ऐकावं, एवढा तुकोबांचा अधिकार मोठा आहे का? असं एखाद्याने विचारलं तर आमचे टाळकरी उत्तर द्यायला तयार असतात. तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा, जेने केला हा मी प्रमाण देतो. प्रकाश महाराज तुम्ही पूर्ण करू लागा. जगा काळ खाय आम्ही माता दिला, आम्ही वैकुंठ आलो याची बोलिले जे साच भावे, जळी दगडा सहित कार्याला जैशा. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा येथे उपकारा, आले घर जा उजळावया आलो खरा खोटा. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार प्रमाणानं नाही कळाला तर मनापासून सांगतो ऐका. दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा केलं ते तुकाराम महाराज.
एकुलते एका लेकीचा हट्ट पुरवण्याकरता दगडाच्या नंदीचं दूध काढलं ते तुकाराम महाराज. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 13 दिवस दगडासह गाथा पाण्यावरती तरंगत ठेवला ते तुकाराम महाराज. खरं सांगायचं म्हटलं तर दगड प्रामाणिक होती, माणसंच लबाड होती. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज आणि तुकोबरायांच्या एकुलते एका लेकीचं नाव आहे भगीरथी. अख्खं गाव पालत घातलं कब्बर दुधासाठी, पण नाही दिलं कब्बर दूध. उलट येडे शोरा ते पुजिले आणि वागसर मग दूध नंदीचे काढिले. म्हणजे दगड दूध देत होता आणि माणसं मात्र दार लावून घेत होती. बरोबर ना? आता अजून सोपं करून विचारतो, तुम्ही ऐकणारे लोक आहात. नंदूभाऊ, दरवाजा लावून घेणारा दगड होता का माणूस? बोला बोला, माणूस ना? दरवाजा लावून घेणारा दगड होता का माणूस? माणूस. आणि दूध देणारा माणूस होता की दगड? मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? तुम्ही प्रामाणिक आहे ना? मग बोला ना, दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? जाऊ द्या, नाही पटलं तर उदाहरण क्रमांक 2. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा बुडवण्याचा प्रयत्न करत होती ती माणसं आणि गाथा तरंगत ठेवण्यासाठी धडपडत होती ती दगड. मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? नाही पटलं तर उदाहरण क्रमांक 3. शामरावचं आणि रामभाऊचं बांधाचं भांडण दुपारी 12 वाजता रोहिदास महाराजांनी मिटवलं आणि 2:30 वाजता दगड शामरावच्या वावरातनं 3 फूट पलीकडे सरला होता. दगड नेला असेल की दगड गेला असेल? बघा, विचार करून उत्तर द्या. दगड गेला असेल की दगड नेला असेल? मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? अजूनही दगड प्रामाणिक असतात, माणसं मात्र लबाड असतात. प्रामाणिक कुत्र असतं तर त्याला दरवाजाच्या बाहेर म्हणतात आणि मांजर लबाड असतं तर त्याला वाकळत झोपायला घेतात. अजूनही माणसं प्रामाणिक नाहीत, माणसं लबाडीनं वागतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला. अजूनही माणसं लबाडीचा व्यवसाय करतात. म्हणून तर तुकोबरायांच्या अंतकरणात दया येते. महाराजांना वाटतं बुडत हे जन न देखावे डोळा. माफी मागून एक वाक्य सांगेन तुम्हाला, कदाचित हे वाक्य माझं सगळ्याला खटकल, पण खटकलं तरी सुद्धा हे त्रिवार सत्य. ज्या दिवशी दगडाला बुक्का लावला त्या दिवसापासून दगडाचा विठोबा झाला. माझं वाक्य खटकल तुम्हाला, पण पूर्ण ऐका. दगड किती प्रामाणिक असतात. ज्या दिवशी दगडाला बुक्का लावला त्या दिवसापासून दगडाचा विठोबा झाला. दगडाला भंडारा लावला की दगडाचा खंडोबा झाला. दगडाला गुलाल लावला तर दगडाचा मसोबा झाला. दगडाला सेंदूर लावला तर दगडाचा मारुती झाला. अरे माणसाला असा कुठला कलर लावावा म्हणजे माणसाचा माणूस होईल सांगा? अजून तरी माणसाचा माणूस होण्याजोगा रंग नाही. मराठ्यांनी वाटून घेतलंय जिजाऊच्या शिवरायांना आणि दलितांनी बांधून ठेवलंय रमाईच्या भीमरायांना. अण्णाभाऊ साठे आमचे मातंगानी गायली गाणी आणि अहिल्या देवी म्हणजे फक्त धनगराची राणी. ज्योतिबांना नेला गोळा होतात माळी आणि त्याच दिवशी होते महापुरुषांच्या विचाराची फुळी. मी अजून सोपं करू तुम्हाला, माणसं प्रामाणिक नाहीत, दगड प्रामाणिक होती. म्हणून तर तुकोबरायांना दगड सुधारवण्यासाठी प्रयत्न नाही करावे लागले, माणसाकरता प्रयत्न केले ना. प्रक्रिया, त्याच इंग्लिश मध्ये नाव प्रोसेस आहे. प्रोसेस अलीकडे इनपुट असतं, पलीकडे आउटपुट असतं, मधल्यामध्ये प्रोसेस असते. ही प्रोसेस जिवंत माणसावर तर करता येते असं नाही, दगडावरही करता येते. पण दगडाला कळतं आपल्याला देव म्हणतात, माणसाला कळत नाही आपल्याला माणूस म्हणतात. आणि म्हणून तर आमच्याकडे निष्ठा नसते, निष्ठानिष्ठी असते. निष्ठा वेगळी, निष्ठानिष्ठी वेगळी. तुकोबांचा अधिकार सांगतो, दुपारी 12:30 वाजता काठीनं मारलं तरी त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा केलं ते तुकाराम महाराज. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 13 दिवस दगडासह गाथा पाण्यावरती तरंगत ठेवला विकास महाराज ते तुकाराम महाराज आहेत. आणि अजून सोप्या शब्दात तुकोबांचा अधिकार सांगतो, कायम आठवणीत राहील तुमच्या. अरे उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत कधी उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयाचं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एक पत्नी व्रत पाळतो त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना रामदास म्हणतात. आणि साक्षात देवानं सुद्धा ज्यांच्या पायाची पूजा करायला वैकुंठाचा त्याग केला ना त्या संतांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढा तुकोबांचा अधिकार. त्या तुकोबरायांनी आम्हाला सांगावं आणि मग आम्ही त्यांचं ऐकावं. महाराजांनी म्हणावं, बाबा तुम्हाला 3 उदाहरणं देतो. आजच्या अभंगात 3 दृष्टांत आहेत आणि एकच सिद्धांत आहेत. पहिला दृष्टांत दिला तुकोबरायांनी आम्हाला माशाचा आणि पाण्याचा. दुसरा दृष्टांत दिला तुकोबरायांनी आम्हाला, हे थोडं जड जाईल पण नीट आहे का अभंग कळेल. दुसरा दृष्टांत दिला तुकोबाने आम्हाला सूर्याचा आणि कमळाच्या फुलाचा. तिसरा दृष्टांत तुकोबरायांनी आम्हाला दिला आईचा आणि बाळाचा. हे किती दृष्टांत झाले एकूण पुरावो? 3. हे 3च दृष्टांत ऐकायचे आणि कीर्तन संपवायचं. अजिबात काळजी करू नका. तुम्हाला वाटत असन बोराटे महाराजाचं आडनाव बोराटे म्हणजे कीर्तन बोर होताव का काय?
हे डोक्यातनं काढा. आता मला महाराष्ट्रात सगळीकडे कीर्तनाला बोलवायला लागलेत. विकास दादा, माझं बारामतीच्या पट्ट्यात कीर्तन असलं की माझा ठरलेला अभंग असतो. घडोघडी काळ वाटयाची आहे. मला काँग्रेसवाल्यांनी तारीख दिली की माझा फिक्स अभंग. उभारीला हात जगी जाणविली मात. मला भाजपवाल्यांनी तारीख दिली की वचन आहे का कमळापती. मला शिवसेनावाल्यांनी बोलवलं की तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि मला अपक्षवाल्यांनी बोलवलं पांगोळ झालो देवा. तुम्ही डोक्यात ना काढा. मी वंचित बहुजन आघाडीसाठी सुद्धा अभंग शोधलाय. वंचिले ते पायापासून, म्हणजे अडचण येऊ नये असं. तुम्ही काळजी करू नका. एवढ्या 550 किलोमीटरचा प्रवास करून आलोय म्हणजे तुम्ही काळजीच करू नका. कीर्तन बोर होऊन देत नाही. फक्त मनापासून ऐका. 3 दृष्टांत आणि 1 सिद्धांत. पहिला दृष्टांत दिला तुकोबरायांनी माशाचा आणि पाण्याचा. निष्ठा प्रकरणासाठी, एकतत्व राहण्यासाठी, एकनिष्ठतेसाठी 3 दृष्टांत देतात. त्यातला पहिला क्रमांक दिला माशाला आणि पाण्याला. दुसरा क्रमांक दिला कमळाला, सूर्याला. तिसरा क्रमांक दिला आईला आणि बाळाला. या अभंगावर मी परवा चिंतन करत असताना माझ्या लक्षात आलं, जगातलं पहिलं नातं सर्वश्रेष्ठ कोणतं असेल तर ते बाळाचं आणि आईचं. आईला करमत नाही बाळाशिवाय आणि बाळाला करमत नाही आईशिवाय. एवढं घट्ट नातं, एका जीवाचं नातं असताना सुद्धा तुकोबरायांनी थेट 3ऱ्या क्रमांकाला आईचा आणि बाळाचा दृष्टांत का दिला असावा. म्हणजे 100 मार्क दिले माशाला आणि पाण्याला, 50 मार्क दिले कमळाला आणि फुलाला, भुंग्याला किंवा त्या सूर्याला, आणि 25 मार्क दिले आईला आणि बाळाला. लोक तर म्हणली बोराटे महाराज मग हे चुकीचं केलं तुम्ही. का बरं? आई सांगण्याकरता आम्ही बोलवलं तुम्हाला. कसं काय? अहो नाहीत का बरेच कीर्तनकार कीर्तनातनं आई सांगतात. एवढं रडतात की ज्याची माय गेली त्याला येऊन सांगावं लागतं मम्मी मेल्यावर मी रडलो नव्हतो, तुम्ही रडू नका. आणि तुम्ही 25च मार्क देता आणि हा अभंग निवडता. तुम्ही दुसरा कुठला तरी घ्यायचा होता ना की ज्याला 100 मार्क देता येतील. आज तर एका आईचं श्राद्ध नाही, 2 आईचं श्राद्ध. मग तुम्ही कमीत कमी असा अभंग निवडायचा होता की तुम्हाला मातृत्वादी सांगता आलं असतं. मला सांगता आलं असतं पण तुकोबरायांच्या पुढचं सांगता आलं नसतं. तुकोबरायांनी शेवटचाच का दाखला दिला त्याला कारण आहेत बघा. आईच्या आणि बाळाच्या प्रेमामध्ये अंतर पडण्याची शक्यता असते, तसं माशाच्या आणि पाण्याच्या प्रेमात अंतर पडण्याची शक्यता काडी मात्र नसते. आईचं आणि बाळाचं नातं तुटू शकतं आणि एखाद्या दिवशी बाळ सुरत मार्गे गुवाहाटी गाठू शकतं. माशाचं कधी ऐकले का? पाण्याचा कटाळा आला म्हणून ते पेट्रोलमध्ये पोहायला लागलं. आईचं आणि बाळाचं नातं कधी कधी काय होतं बघा, कदाचित त्याच्यातलं प्रेम कमी होतं. अजून सोपं करू मी, मातृत्व आणि बालकत्व हे तोपर्यंतच गोड दिसतं जोपर्यंत बाळ लहान. आणि मग जास्त लाड जर पप्याचा झाला तर पप्याचा बाप पप्याच्या मम्मीला म्हणतो घे अजून डोक्यावर त्याला. ते काही काळ फक्त गोड दिसतं. अजून पुढचं सांगू, लग्नाच्या आधी ते आईकडे बघतं, आईला म्हणतं आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली. आणि एकदा का डोक्यावर तांदूळ पडले की ती कुठं गेली, ती कुठं गेली. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती? अनुभवे आले अंगा. माझं झालंय ना, मी काय माझं झालंय म्हणून मला. म्हणजे लग्नाच्या आधी जेवढं आईवर प्रेम करतो तेवढं प्रेम कदाचित आईवर लग्नानंतर महिला मंडळ तो करत. पटलं हा म्हणा, नसलं नाही म्हणा, तुमच्या लेकासारखं. लग्नाच्या आधी जेवढं तुमच्यावर त्यानं प्रेम केलं होतं तेवढं त्या पप्याचं लग्न झालं, सुनबाई नांदायला आली, भावाची संभळ म्हणून आणली, पण तुमच्यावरती तेवढा जीव पप्या आता लाभत. त्या बघा कबूल झाल्या म्हणजे पटलं ते. आणि खरंच आहे ते. इतकं अंतर पडताना रविदास महाराज मी सांगतो सोपं करून, मातृत्व आणि पत्नीत्व एकाच पारड्यात मांडलं ना तो मातृत्वापेक्षा पत्नीत्वाचं पारडं जड होईल. मातृत्वाजवळ भेदभाव आहे, पत्नीत्वाजवळ भेदभाव नाही. मातृत्वाजवळ भेदभाव आहे पण पत्नीत्वाजवळ भेदभाव नाही. मातृत्व ते जे भेदभाव करतं, पत्नीत्व ते जे भेदभाव करत नाही. ऐका सोपं सांगतो, लेकरू डॉक्टर झालं, वकील झालं, ते पाल आहे त्याच्या खाली, ते सांगायचं काय अडचण. लेकरू डॉक्टर झालं, वकील झालं, कलेक्टर झालं, मग पोराच्या नावाची एखादी अंगठी आईनं गळ्यात कधी घातलेली पाहिली का हो? पण अर्धा आयुष्य तिनं माहेरात काढलं आणि अर्ध्याच आयुष्याकरता ती नांदायला आली तर पायाची बोट तिची जोडवी नवऱ्याच्या नावाची.
पाय तिचे पैंजण त्याच्या नावचं, हात तिचे चुडा त्याच्या नावचा, गळा तिचा मंगळसूत्र नवऱ्याच्या नावचं, कपाळ तिचं आणि कुंकुपतीच्या नावचं. देव जरी प्रसन्न झाला तरी तिनं सगळा सातबारा नवऱ्याच्या नावचा केला. आणि देवाला तिनं सांगितलं, देवा एखाद्या शहीद जवानाच्या पत्नीला कीर्तन झाल्या झाल्या जाऊन भेट. अरे तिला विचार ना, महिन्याला जर 20-25 हजार रुपये मिळतात तुला तर रडते का? ती उत्तर देते काय, जाळायचे पैसे. कपाळाच कुंकू माझ्या हो, कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. नाही तिला दुसरं काय अपेक्षित, त्याला पत्नीत्व म्हणतात. नाही पटलं, अजून सोपं सांगतो. आईजवळ भेदभाव, लेकरू मिलं म्हणून आईनं जळत्या चितेत उडी टाकली असं एक उदाहरण तुम्ही मला दाखवा. नवरा मिला तर त्याच्या पाठीवरती कमीत कमी 10 स्त्रिया सती गेल्या, अशी 10 उदाहरणं मी तुम्हाला देईन. म्हणजे मातृत्वापेक्षा पत्नीत्व थोडंफार श्रेष्ठच आहे. अजून सोपं करू, मातृत्वाजवळ भेदभाव असतो बघा. जरा आता थोडं उलटच सांगतो पण महिला मंडळ पटल तुम्हाला. एकाच मंडपात एकाच मंगल कार्यालयात पप्प्याचं पण लग्न होतं आणि गुड्डीचं पण लग्न होतं. ते पुरीला गुड्डीच म्हणतात ना, तुमच्याकडे का बबी म्हणतात? काही म्हणा, बबीचं पण लग्न झालं आणि दाद्याचं पण लग्न झालं एकाच मंडपाचं. एकाच असाच मंडप दिला होता मस्तपैकी. दुपारी 12:30 वाजता, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम. एका दिवसात लग्न झालं. आणि ते बहीण भाऊ, बहीण नांदायला गेली आणि भावाची पत्नी सुनबाई म्हणून हिची घरी आली. आणि त्या वरमाईची फक्त तुम्ही 6 महिन्यानं गाठ घ्या आणि तिला विचारा, बरं चाललंय का? एका मंडपात लग्न झालं, बबी नांदायला गेली, हा बरोबर. दाद्याची बायको नांदायला आली, हा बरोबर. भावाचीच केली ना, हा भावाची केली. बरं चाललंय का दोघांचं? एकाच मंडपात लग्न झालं, आम्ही लग्नाला होतो. कशाचं बाई बरं चाललंय? नाही नाही, मग दाद्याचं कसं चाललं? त्याचंही बरं चाललं. आणि बबीचं, तिचंही बरं. पण खरं सांग ना ग माय, नेमकं कसं कसं चाललं? आणि मग ती आई बोलायला लागते, दाद्याचंच ना, हा तेच एका मंडपात लग्न झालं. दाद्याचं बैल झालाय, बैल 6 महिने झाले लग्नाला. बायकोच्या पुढं पुढं माग माग, पुढं पुढं माग माग. बस म्हणलं की बसतय, उठ म्हणलं की उठतय. नुसता मुठीत गेलाय आणि बोलायला लागली म्हणजे वंगाळ फजिती करते आहोत. हे नुसता बघत बसतो. हे तिचा राग शांत होऊ द्या आणि परत तुम्ही तिला हाच प्रश्न विचारा, जाऊ द्या मरू द्या, दाद्याचं घराघरात तेच चाललंय, बबीचं कसं चाललं? ती म्हणली, बबीचं नशीब काढलं पोरीना, असा पाहुणा मोठे ठेवला. जावई बस म्हणलं की बसतो, उठ म्हणलं की उठतो. हे एकाच आईची 2 स्टेटमेंट 5 मिनिटाच्या अंतराची. आता बोला, मातृत्वापेक्षा पत्नीत्व श्रेष्ठ आहे की नाही? म्हणून तुकोबरायांनी शेवटचा दाखला दिला. तुका म्हणे मातन आहे तांदळाची चिंता, 25 मार्क. त्याच्यापेक्षा 50 मार्क जास्त दिले कुणाला? सूर्याला आणि त्या कमळाला. सूर्य उगवला, कमळ उगवलं. सूर्य मावळला, कमळ मावळलं. आणि 100% दृष्टांत दिला कुणाचा? माशाचा आणि पाण्याचा. सोपं करून सांगू तुम्हाला, मासा पाण्याशिवाय जगत नाही, तसं भक्त देवा वाचून जगत नाहीत. मासा पाण्या वाचून जगतच नाही. असं म्हणतात, पाण्यातनं मासा बाजूला काढला तर खाऊ नयेत मासं, परंतु विक्रीपर्यंत ते टिकण्यासाठी त्याला मास्याला पाणी जास्त लागतं, शिजवण्यासाठी सुद्धा पाणी जास्त लागतं, खाणाऱ्या लोकांना सुद्धा तहान पुन्हा पुन्हा लागते, पाणी जास्त लागतं. म्हणजे शेवटपर्यंत पाण्याशी अनन्य तो मासा. म्हणून दाखला दिला, पहिला दृष्टांत. एवढं एकनिष्ठ राहा. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी.
जोरात टाळ्या वाजवा सर्वांसाठी मनापासून. उद्या मी म्हणणार कैसे झाले माझ्या जीवा आणि केव्हा केव्हा भेटसी. हे असं मला उद्या भरपूर समाज मिळेल पण हे मिळायचे नाही. तो फार गोड वातावरण जमवलं सर्वांनी, ज्यांच्यामुळं आणि ज्यांच्यासाठी इथं येण्याचा आलेला योग. वैकुंठवासी कमलताई आणि वैकुंठवासी चंद्रभागामाई या दोघींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संपूर्ण असणारा कथले परिवार, त्याचबरोबर सर्व कथले परिवारावरती प्रेम करणारे सदस्य, गंगा भागीरथी वैकुंठवासी कमलबाई किसन कथले आणि आईंची मुलं भाऊसाहेब दादा, रावसाहेब दादा, राजेंद्र दादा, दोन्हीही मुली विजयाताई, मालतीताई, त्याचबरोबर चंद्रभागाबाई त्र्यंबक कथले यांचंही प्रथम पुण्यस्मरण आहे. परशुराम दादाच्या डोळ्याला पाठीमागच्या वर्षी पाणी आलं असेल आणि चारही लेकींच्या डोळ्याला पाणी आलं असेल. गेलेल्या आजीच्या नावानं नातवंड रडत राहतात पण नातवांचं रडणं थोडंसं भिन्न असतं. तळहातावरती 1 रुपयाचं नाणं टेकवणारी आजी एका बाजूला आणि कंपनीनं 10 लाख रुपये पगार देऊ द्या तो एका बाजूला. आजी मेल्यानंतर नातीच्या डोळ्यात पाणी एवढ्यासाठी येतं, तळहातावर दिलेल्या 10 रुपयाच्या नोटेमध्ये जेवढं प्रेम असतं ना तेवढं प्रेम जगातल्या कोण्याही मार्केटमध्ये त्या लेकीला किंवा त्या नातीला पुन्हा भेटत नाही. बस एकदाच आजीची माया. नागपंचमीच्या दिवशी पोरगी सहज आजीला म्हणते, आजी दे ना 10 रुपये मला. म्हातारीनं चुरगळून ठेवलेली 10 रुपयाची नोट नातीच्या तळहातावरती टेकवते. अख्खं वावी गाव किंवा अख्खं मीठ सागरे गाव खरेदी केल्यासारखा आविर्भाव नात तोंडावर आणते. का? आजीच्या 10 रुपयात तेवढी ताकद आहे. गेलेल्या प्रेताची मुलं रडत राहतात. भावकीतली माणसं भाकऱ्या आणून दारात ठेवतात आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपली माय जिवंत होती ना तेव्हा आपल्या आईनं कोणाच्या दारात जाऊ दिलं नाही, पण आपली आई निघून गेली आणि आता मात्र प्रत्येकाच्या भाकरी खाव्या लागतात. नाही जर कुणी रडलं ना तर आमच्या तालुक्यात एक म्हण आहे दादा, ज्याचं जळतं त्याला कळतं. या म्हणीत सर मी बदल केला, ज्याचं जळतं त्याला कळतं नाही, मग ज्याचं जळतं त्याला तेव्हा कळतं. याचा अर्थ विकास दादा असा आहे, जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत कळत नाही. ज्या दिवशी आई निघून जाते ना त्या दिवशी लेकी माहेरला येतात. आईचा भिंतीवरती टांगलेला फोटो पाहतात आणि सारखं त्या फोटोवरून पदर फिरवतात. मग भावाचं पोरगं पळत येतं, आत्या कागदासारखं ते फोटोवरनं आजीच्या हात फिरवते. धूळ आहे म्हणून पुसत नाही बाबा, मी नांदायला निघाले होते ना त्या टायमाला माझी माय जेवढं पाणी चमच्यानं तुळशीला घालत होती ना त्याच्या दुपटीनं पाणी डोळ्यात नवया घालत होती. पण हे तुला कळायचं नाही, ज्याचं जळतं त्याला कळतं. आई म्हणून कोणी आई सहाक मारी, स्वामी तिनी जगाता आई विना भिकारी, आई विना भिकारी ती हाक येई कानी. आई आई ती हाक येई कानी मज होय शोक काय. डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य उद्यापासून दररोज या कथले परिवाराला दिसेल, पण मातीत मिसळलेली माझी कमलाई आणि माझ्या चंद्रभागाताई आता लाख प्रयत्न केले तरी पुन्हा दिसणार नाहीत. पण सौभाग्याची गोष्ट, आई निघून गेली तरी सुद्धा एवढं सुंदर कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. लाख लाख धन्यवाद या दोनही परिवारांना देतो. खरं तर वडील किंवा आई निघून गेल्यानंतर बापाचं आईचा 10वा सुद्धा न घालणारी पोरं जगात आहेत. पण लाख लाख कौतुक आहे तुमचं. सांगू तुम्हाला एका शब्दात मी धन्यता तुम्हाला देणार नाही, धन्य माता पिता तयाची. लाख धन्यवाद या सगळ्या कुटुंबाला. जगाच्या बाजारातला एक नियम आहे, ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा त्याचा मृत्यू ठरलेला. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीतल्या बोलूया. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमी ग. पेटीच्या स्वरात आणि मूळ स्वरात म्हणायचं म्हटलं तर या देहाची गावालिया जन्म मृत्यूच्या सुहळ्या ना म्हणून ये धनंजय जिया परी. पेटीला आवाज द्या थोडा. माऊली सांगते यावं लागतं त्याला जावं लागतं. हे सगळं बसणाराचं पाठ आहे.
दररोज श्राद्धाचे कीर्तन ऐकून 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 ते साऊंड सिस्टम सुद्धा एवढी गोड आहे ना, श्रीराम साऊंड सिस्टम, की कीर्तन झाल्यावर माझा फेटा काढला आणि त्यांना घातला तर माझ्यापेक्षा चांगलं कीर्तन करतील ते. एवढा सुंदर त्यांची साऊंड सिस्टम आहे. हे ऐकून ऐकून तुमचं पाठ झालं, ते सांगतच नाही, दुसरं सांगतो. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. रात्री माझं कीर्तन सांगली जिल्ह्यात होतं. तिकडे एक आटपाडी तालुका आहे. आटपाडी तालुक्यात माडगुळ नावाचं गाव आहे. तिथं गजानन दिगंबर माडगुळकर नावाचे कवी होऊन गेले. त्यांना मराठी कवीमध्ये फार मोठा दर्जा होता आणि त्यांना गदिमा म्हणतात. दैव जात दुःखे स्मरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. बर का वाघ सर विकास महाराज. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. ज्याला कळाल त्याला धन्यवाद. सागरात भेट बोलय का नाही माझं नाव कोण. सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. नारळाची लाट येणार आहे, नारळाची 12:15 वाजता नारळाची लाट येणार. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. चला ही नारळाची लाट परवडते, पण एक लाट मरणाची ते आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चढ़ गया कोई बंधा जंजीर. कोणी दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवसी पलखी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर. चालत जावे चालत जावे. कोण दिवस येईल कैसा. गेलेलं धन पुन्हा मिळेल, पैसा परत मिळेल, इस्टेट पुन्हा मिळेल, पण गेलेली माय मात्र पुन्हा भेटणार नाही. पण म्हणावं तरी काय अशा आईंबद्दल. गेले दिगंबर सर खरंच जमलं तुम्हाला. विकास महाराज फार गोड नियोजन केलं. सगळं डबल डबल आहे, सगळं डबल. बघा ना, सागर सुद्धा डबल आहे. गायनाचार्य आहेत ना, त्यांचंही नाव सागरच आहे. रवीचा प्रकाश सुद्धा डबलच आहे ना. रविदास महाराज, प्रकाश महाराज डबलच आहे. आणि दोन दोन विकास, हे सगळं डबल आहे. तर इथं आल्यानंतर मला ते वाक्य आठवलं होतं. काय मंडप, काय साऊंड सिस्टम, काय पकवच, आणि हितनं बाहेर गेलं की काय डोंगर, काय झाडी. फक्त हॉटेलच नाही तर एकदम ओके गोड वातावरण. मला आवडलं. माझा भाग गेला अशी न गेला. इथं येईपर्यंत वाटत होतं कसं देव जाणे कीर्तन होणार. पण लाख लाख धन्यवाद देतो विकास महाराज तुम्हाला. फार गोड वातावरण निर्मिती. सगळ्यांच्या चरणा अरविंदी साष्टांग प्रणिपात करून सगळ्याचे आभार. आमचे श्रीराम दादा आहेत, साऊंड सिस्टम शूटिंग करणारे दादा. काही माझे नंदूद भाऊ पुढे बसलेत, परमादरणीय परम श्रद्धेय. बाकी निमोण गावचे काही लोक इथं या ठिकाणी आले, त्यांच्याही पायावरती नतमस्तक होतो आणि निवडलेल्या अभंगाकडे वळतो. यावं लागतं त्याला जावं लागतं. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा त्याचा मृत्यू ठरलेला. येणे
सावळ्याचे म्हटल्यानंतर मी सगळ्याच्या तोंडाकडे बघितलं आणि मग चोपदाराकडे बघून मान हलवले. आपलं जमतंय बसतंय कुठंतरी. तिने कलेची हो. खरं सांगू का, बऱ्याच जणाला वाटतं आम्ही मरणार नाही, आम्ही अमरपट्टा घेऊन जन्माला आलो. काढा डोक्यात. एक ना एक दिवस जावं लागतं. अनेक प्रमाणात येता येतात, पण आपल्याला तिकडं जायचं नाही, आपल्याला पुढं जायचं. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. पहिला प्रकार आहे कर्माला मानणारा, दुसरा प्रकार आहे सेवेला मानणारा आणि तिसरा प्रकार आहे ज्ञानाला मानणारा. आता परत माघारी येऊया. ज्ञान मानणारा, कर्म मानणारा आणि सेवा मानणारा. ज्ञानानं काय होतं बघा, अहंकार येतो. कर्मानं काय होतं बघा, जन्म आणि मृत्यू पुन्हा पुन्हा मिळतो. पण सेवेनं काय होतं बघा, धन्य माणूस होतो. हे सिद्ध करून दाखवतो. एक प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. इथे आपण मुद्दा असा आहे, ज्ञानानं काय होतंय, ज्याच्याजवळ ज्ञान आलं त्याला गर्वाची बाधा होण्याची दाट शक्यता असते. म्हणून तर तुकोबराय म्हणाले, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा. मानसाकडं अहंकार असू नये, ज्ञान मात्र जरूर असावं. का बरं नम्र असावं माणसानं? त्याचं कारण आहे, नम्र झाल्यानंतर देवाकडे जावं लागत नाही, मग देव तुमच्याकडे येतो. आता मी उदाहरण देतो. जगदाळे महाराज बघा आता कसे गोड प्रमाण देतात. लोखंड वितळलं की त्याचं अवजार तयार होतं. सोनं वितळलं की त्याचा दागिना तयार होतो. अजून एकदा ऐका, लोखंड वितळलं त्याचा दागिना तयार झाला, सोनं वितळलं त्याचा अलंकार तयार झाला, माती नरम झाली त्याची शेती तयार झाली, पीठ नरम झालं त्याची भाकरी तयार झाली. तसं माणूस नम्र झाला की मग देव त्याच्या अंतरात कोंडीला. कोल्हापूर सांगलीला महापूर आला होता. येड्या बाबळी वाहून गेल्या, लिंबाची झाडं वाहून गेली, पण लवाळे नाही गेले. महापुरे झाडे जाती ते तर लवाळे वाचती. बघा, नम्र झाला की माणूस मोठा होतो. माणसाला उगाच अहंकार करू नये. बरीच माणसं अहंकार बाळगतात, त्यांना माझा फुकटचा सल्ला आहे. नाही, फुकटचा सल्ला आहे. दादा हो, सकाळी जे वर्तमानपत्र 5 रुपयाला एक असतं ना, ते संध्याकाळी 5 रुपये किलोनं रद्दीत असतं. कशाला अहंकार करता? जगद्गुरु तुकोबरायांच्या सासऱ्याकडे 3644 एकर ऊस होता, तरी अहंकार नाही केला. आपल्याला तर 2च एकर आहे, तो पण 265 आहे. त्याला पण पेटवल्याशिवाय कारखाना नेत नाही, तरी छाताड काढून चालतात. तुगाच गर्व करू नका रे. आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के दे जाता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतारने जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, 2-2 साल लॉकडाऊन भी रखता है. सगळ्यात महत्वाचं हे आहे. मी आज हे म्हणणार नव्हतो, पण मला माझ्याबरोबर दीपक महाराज म्हणून असतात पकवाज वाजवायला नेहमी. इतके तुमचे चाहते आहेत ना आमचे दीपक दाजी, ते नेहमी मला म्हणतात, मला एकदा त्या माणसाला भेटायचं, मी फार चाहत आहे. ते सारखं गाडीत बसले की तुमचाच पकवाज लावतात. आणि मग मी ठरवलंच होतं आज म्हणायचं, आणि म्हणून म्हणतो मगाशी
मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यानितीला हो गर्वाने तू फुगू नको आपुल्याच्या तिला रे 100 पोरांचा बाप हस्तिनापूरचा सम्राट भारत देशाचा सार्वभौम राजा ज्याचं नाव धृतराष्ट्र त्याला सुद्धा मारावं लागलं 1 लाख पोरं 1.25 लाख नातू 1.25 लाख पंतू 7 कोटी घरं सोन्याची राजा रावण त्याला सुद्धा मारावं लागलं काय व्यक्तिमत्व होतं रे स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे काय ताकद होती त्यांच्यामध्ये त्यांना सुद्धा जावं लागलं स्वर्गीय विलासरावजी देशमुख रेल्वेने पाणी लातूरला नेलं त्यांना सुद्धा जावं लागलं अजून किती नावं सांगू तुम्हाला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब अरे एकटा बीड जिल्हा नाही तर महाराष्ट्र झुकत होता लेका त्यांना सुद्धा जावं लागलं मोठी मोठी माणसं गेली असं म्हणतात त्यांच्या गाडीला 9 एअरबॅग होत्या आमदार विनायकरावजी मेटेंची गाडी सांगू तुम्हाला अपघातात विनायकरावजी निघून गेले लेका आपले तर आल्टोच आहे रे ते पण गॅसकेट केलेली कुठं पेटेल त्याचा नियम नाही दमान चालवायचं तो काय होईल सांगता येत नाही लोकांना गर्वाचा मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यानितीला श्रीमंत माणसं सोन्याच्या ताटात जेवतात तर गरीब माणसं लोखंडाच्या जर्मलच्या ताटात दोघाच्या ताटात फरक असतो दोघाची भूक एक आहे श्रीमंत माणूस सोन्याच्या पलंगावर झोपतो आणि गरीब माणूस लोखंडाच्या खाटावर दोघाच्या बिछाण्यात फरक दोघाची झोप मात्र एकच आहे नाही उलट गरीबाची झोप श्रीमंत श्रीमंताची झोप गरीब गरीबाला पडल्या पडल्या डुलका श्रीमंत रात्रीच्या 2:30 वाजल्या तरी ऑनलाईन नेतं का काय झोपतच नाही ते मानवा रे मानवा कधी कधी संतांचा विचार घ्या म्हणत जाना कधीतरी निर्माण मोहाजित संग दोष अध्यात्म नित्यावृत्त काम द्वंद्वेरी मुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्ते मूढ पदमव्ययं तत् न तभासे ते सूर्यो अरे नसावा तुमच्याकडे अहंकार ज्ञान आलं तरी माणसानं अजून सोपं करून सांगू गरिबीत माणसानं लाजायचं नाही श्रीमंतीत माणसानं माजायचं नाही अजून किती सोपं करून सांगू वेळ तुमची पण येणार आहे फक्त थोडा धीर धरा संयम ठेवा उगाच उन्हाळे पावसाळे जात नाहीत अरे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे अश्रू सांगून जातात दुःख किती वाचा सांगून जाते माणूस कसा आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे ठेस सांगून जाते लक्ष कुठे आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे आणि आलेली वाईट वेळ सुद्धा दाखवून जाते आपला आणि परख कोण आहे तुम्ही फक्त वेळेची वाट बघा एक ना एक दिवस तुमचा दिवस येणार आहे तुका म्हणे नाही चालत सातडी प्रातःकाळ घडी पालवीन प्रातःकाळ घडी पालवीन कळलं असं सांगू का आलं टाकल्याशिवाय चहा सुद्धा चांगला होत नाही उकळून द्यावा लागतो ना माणसाला उकळेपर्यंत दम नाही निघत आणि म्हणून महाराजांना प्रमाण द्यावं लागतं तुका म्हणी नाही चालत तातडी वेळ येऊ द्या ना तुम्ही वेळेच्या अगोदर प्रयत्न कराल तर मग तुकोबऱ्यांचं अजून एक प्रमाण आहे पिकलिया सेंदे कडूपणा गेली नाही ना तुम्ही वाट पाहिली ना तर मग तुमच्यामध्ये अर्धवटपणा तसाच राहील ज्ञानानं अहंकार येतो थोडं परिपक्व व्हा महाराज सांगतात तुम्ही थोडं ज्ञान मिळवा ज्ञान आलं की देव येईल पण ज्ञान जर अर्धवट असेल तर मग नाथ बाबा म्हणतात भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अहंकार नकोच अजिबात नाही एखाद्याच्या दारात लागलेल्या गाडीवरून त्याला श्रीमंत समजू नका एखाद्याच्या बंगल्यावरून त्याला श्रीमंत समजू नका एखाद्याच्या माडीवरून त्याला श्रीमंत समजू नका मग खरा श्रीमंत कोण ज्याच्या घरातली माय आनंदी ज्याचा बाप आनंदी ज्याच्या गोठ्यातली गाय आनंदी आणि ज्याचं पोरग न सांगता आई बापाच्या पायावरती डोकं टेकून नमस्कार करताना अख्ख्या गावातल्या श्रीमंताचं घर तेवढंच आहे बस दुसरं नाही एखादं पोरग मिलिटरीमध्ये तुमचं भरती झालं ना झाला रे तुम्ही श्रीमंत काय लागते श्रीमंत व्हायला शक्यतो कोणी आमदाराची कोण्या खासदाराची पोरग देशाची सेवा करत नसतात शक्यतो कोणी आमदाराचं कोण्या खासदाराचं पोरग देशाची सेवा करत नाही मग देशाची सेवा कोण करतो ज्याची माय जनावरांच्या दुधाच्या धारा काढते आणि ज्याचा बाप रानात दारी धरतो त्या शेतकऱ्याचं पोरग अख्खा भारत देश सांभाळते दुसरं कोणी जात नाही
वेळ तुमची येणार आहे, चंद्र चंद्राच्या जाग्याला चमकतो आणि सूर्य सूर्याच्या जागी चमकतो. चंद्रानं कधी बरोबरी करायची नसते सूर्याबरोबर, आणि सूर्यानं सुद्धा कधी हेवा वाटून द्यायचा नाही चंद्राचा. दोघंही चमकतात, फक्त आपापली वेळ यावी लागते. एकदा जिंकल्यानं कुणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्यानं कुणी फकीर होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि जर समजा तुम्ही केलेच प्रयत्न, तर शेवटी प्रयत्नाला फळ द्यायचं की द्यायचं नाही ते त्या जगाच्या मालकाच्या हातात. महाराज म्हणाले, जरी होय राना जरी होय राना रंग द्याचा जरी होय रंग द्याचा जरी होय तुका म्हणे आले समर्थाचे म्हणे जरी होय राना रंगताचा जरी होय राना रंगताचा जरी होय राना रंगताचा तुका म्हणे आले समर्थाचे वेळ येणार आहे, तुम्ही ज्ञान जरूर कमवा, पण ज्ञानाचा वापर होईपर्यंत थांबा. नहीं तो देने पे आया तो इतना देता है, वो छप्पर फाड़ के दे जाता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनितीला, हो गर्वाने तू फुगू नको आपुल्या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. सख्या बापाला तू रे बघू नको बेईमान, यम भासा पडल्यावर होशील तू बेईमान. बाईका मुलगन गोत सर्व इथं राहा, तुझा कर्म वेड्या तुझ्यावर गाला. मोठी मोठी माणसं जातात, टाळ थोडे हळू. देर इज नो मार्केट ऑफ युअर फिलिंग्स, युअर इमोशन्स अँड युअर सरो, जस्ट डिस्प्ले युअर ॲटिट्यूड, असं सांगणारा आइन्स्टाईन मेला. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हणणारा नेपोलियन बोनापार्ट ऑस्ट्रेलिया जिंकायला जाताना म्हणला होता, नथिंग इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. वापस नाही आला, जावं लागलं. काय व्यक्तिमत्व होतं रे अनाथांची माय सिंधुताई. ती म्हणत होती जाईपर्यंत माझी माय, इतकीच मला जाताना सरणावर कळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. काय व्यक्तिमत्व होतं रे स्वर्गीय लता दीदी मंगेशकर. अजूनही आवाज राहिलाय. सांगू दादा हो तुम्हाला, आपलाही शेवट एक दिवस ठरलाय ना. अहंकार करू नका. आज जवानी परितरानी माल कल पछताएगा, पछताएगा. आज जवानी परितराने वाल कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल
अकेला जाएगा, शम्मा को रोशन किया है जिंदगी के वास्ते, नकली घर तूने बसाया असली घर को छोड़ के, ऐ हवस को पाने वाले दम निकल जाएगा। पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा, चौथा, तरी गज काढतच होते. लोकांचं कशाला सांगावं. आता माझ्याही गाडीला दर महिन्याला 60-65चं ॲव्हरेज पडतं आणि 365 दिवसाला 400 कीर्तन. ॲव्हरेज चांगलं आहे मला. हे ज्याला कळाल त्याला धन्यवाद. चांगलं आहे ॲव्हरेज मला. दररोज 2 असतात, सकाळी 1 संध्याकाळी 1, चांगलं ॲव्हरेज. पण तरी पण मला वाटायला लागले दुपारचं बी जाता जाता एखादं सापडावं. ऐ हवस को पाने वाले तेरा दम निकल जाएगा, खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा, ऐ अकेले आने वाले तू अकेला जाएगा. चला, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, ज्ञानी माणसं बाजूला काढून टाका. दुसरा प्रकार आहे कोणता महाराज. ते ज्ञानी माणसं काय होतात बघा, ते निष्ठावंत नसतातच. म्हणजे कसं काय हो. पाण्यातून 3 गोष्टी तयार होतात. 1 मासा पाण्यात राहतो, 2 मीठही पाण्यात राहतं आणि 3 मोती सुद्धा पाण्यात राहत. बघा, पाण्यापासूनच मोती तयार होतो, पण मोती पाण्याला विसरतो. नंतर पाणी जवळ जरी आलं ना तरी ते पाण्याला चिपटून घेत नाही. अरे लेका, तुला आठवायला पाहिजे, तुला निवडून आणायला मी किती पडलो होतो ते म्हणतं माहित नाही मला. लेका, आणला तुला मीच उभा केला. लेका, तुला कळत नव्हतं का रे कसं हात जोडायचं. हा, तुला कळायला. माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणता म्हणता बंधूवरचा अनुस्वार भगिनींवरती गेला. त्यातनं तुला बाहेर काढलं ना आम्ही. ज्याला काल त्याला धन्यवाद. सगळंच सांगायचं नसतं नाही का. अरे आता तरी प्रामाणिक राहा ना, तो नाही राहत. म्हणून तर मोत्या हे कुत्र्याचं सुद्धा नाव असतं. ज्याच्यापासून आपण तयार झालो ना त्याला विसरायचं नाही. पायाला विसरू नये माणसानं. ज्याच्यापासून आपण तयार झालोय, ज्यानं आपल्यावरती उपकार केले, ज्याचं आपल्यावरती प्रेम आहे, त्याच्याशी एकनिष्ठ राहा, त्याच्याशी गद्दारी करू नका. नाही तर सांगतो तुम्हाला, बघा, मोती जरी असला तरी मोत्या हे कुत्र्याचं नाव आहे. मग राग येईल माझा तुम्हाला, पण हे सत्य आहे. पाण्यातनं दुसरा एक घटक तयार होतो, त्याचं नाव आहे मीठ. मीठ नोहे सारिता निराळी, लवण मिळावी ताजळी. त्याला कर्मानुबंधिनी मनुष्य लोक असं म्हणतात. ते कर्मानं बांधलेली लोक असतात. अजून सोपं करू, आगा कर्मी जे उरावे ते हे सुख दुःखी फळावे, जे भोगावया यावे देहाय का. माऊली सांगितलं, कर्मानं बांधलेली लोक. मी एका मोठ्या कीर्तनकाराच्या मुखातनं ऐकलं होतं, काय आहे बघा, आपलं झालंय बांधल्यासारखं काम. गाढव सांभाळण्याची एक पद्धत असते. संध्याकाळी गाढव दावणीला येतं. त्याचा मालक त्याला दाव्यानं बांधत नाही. मालक फक्त असा त्याच्या अंगावरनं हात फिरवतो, मी माईकवर फिरवतो तसाच. गाढवाला वाटतं आता आपल्याला बांधलं. गाढव खाली बसलं. दुसऱ्या दिवशी सकाळी परत मालक गाढवाजवळ, पुन्हा एकदा असाच वरून प्रेमानं हात. गाढवाला वाटलं आता आपल्याला सोडलं. असं दररोज चाललंय. तुम्ही पहिल्या पंक्तीला बसा म्हणजे कळायला. दररोज संध्याकाळी गाढव बघा घरी जाते, किती बी उशीर होऊ द्या, पहाटे 4 वाजू द्या, 5 वाजू द्या. मग गाढवाची मालकीन त्याच्या अंगावरनं हात फिरवते. ते गाढव झोपतं. सकाळी उठलं की परत मालकीन पुन्हा एकदा हात फिरवते. म्हणते आहो जावा कीर्तनाला. आले बघा गाढव कीर्तनाला. आता काय धडका घ्यावा का म्हणजे कळेल तुम्हाला. तुकोबरायांचं प्रमाण आहे. महाराज म्हणाले, अरे कार्यदास होसी संसाराचा खर आणि दुःखाचे डोंगर सोसा. चला पुढे. प्रकार क्रमांक 3. महाराज म्हणतात ती माणसं असतात ना, ती माशासारखी प्रामाणिक असतात. म्हणजे मी सांगितलं ज्ञानवंत, 2 कर्मवंत आणि 3 सेवावंत दास्यवंत म्हणावं त्यांना. धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे दास्यत्व करण्याचा एवढा काय फायदा. दास म्हणून नांदायला येते पहिल्यांदा आणि मालकाला मालक म्हणते, आहो म्हणते, ऐकलं का म्हणते, आहो अशी हाक मारते. पाणी म्हटल्याबरोबर पाणी, चहा म्हटल्याबरोबर चहा, सगळं काय जाग्यावरती. हे लग्नानंतर फक्त महिनाभर चालतं. येताना नवऱ्याला मालक म्हणते, दास होऊन घरात पाऊल टाकते आणि लग्नानंतर 3 वर्ष झाली आणि त्यानं तिला पाणी आणायला सांगितलं तर ती म्हणते तुम्ही पण प्या. येताना
अनुभवे आले अंगा. हे असं होतं हो. मालकीन म्हणून येत नाही, दास म्हणून येते. परत काय होते? मालकीन होते. अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीन होते. डॉक्टरची डॉक्टरीन, वकिलाची शेंबडी जरी असली तरी वकिलीन, मास्तरची 5वी नापास असली तरी मास्तरीन, फक्त बुवाची बुईन नाही. काय ऐकलं महाराजाची महाराजीन? ते त्याला घासावं लागेल स्वतःच. ते काय ब्राह्मण काकाच्या पूजेत बसल्यानंतर हाताला हात लावत असलं नसते. नाहीतर ते नवरा बायको पूजेला बसले आणि मग काका म्हणले, बाई तुम्ही काही काम करू नका, तुम्ही फक्त एकच करा, मम म्हणा. ती म्हणली मम म्हणा. तुम्ही फक्त नवऱ्याच्या हाताला हात लावा. तिनं नवऱ्याच्या हाताला हात लावला. त्यानंच अक्षदा टाकायच्या, त्यानं धूपम समर्पयामी अक्षदाम समर्पयामी असं झालं. पूजा झाली. तिनं फक्त हाताला हात लावला आणि दुसऱ्या दिवशी रेल्वेने फिरायला गेले. एकच तिकीट दोघात काढलं आणि तिकीट काढून नवऱ्याचंच तिकीट त्या टीसीला दाखवलं. हे घ्या तिकीट. टीसी म्हणला बायकोचं तिकीट कुठं आहे? आणि मग तिच्या लक्षात आलं, काकांना सांगितलं होतं. हाताला हात, त्यानं बी हाताला धरून बाहेर काढलं. हे दास्यत्व निकट हनुमंते पै केले मनोनी देखील. जगात दोघांनीच फक्त प्रामाणिकपणानं दास्यत्व केलं. एक म्हणजे रामायणातल्या हनुमंतानं आणि 2 म्हणजे बाहुबलीतल्या कटप्पानं. दास्यत्व करण्याचा फायदा तरी काय महाराज? दास्यत्व केलं ना की जेवढी किंमत देवाला तेवढीच किंमत संताला. नाथबाबाने अगोदर दास्यत्व केलं. परिणाम, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे 36 वर्ष काम केलं. सावता महाराजांनी देवाचं दास्यत्व केलं तर हृदयामध्ये देव येऊन राहिला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. आधी तुम्ही दास्यत्व करा. माझ्या जनाबाईनं दास्यत्व केलं तर देव हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. तुम्ही प्रामाणिकपणानं दास्यत्व करा. कोणासारखं महाराज? माशासारखं एकनिष्ठ राहा. बघा तुम्ही, तुकोबरायांच्या लक्षात आलं. तुकोबराय देवाशी बोलतायत. देवाला म्हणायला लागले, देवा खरं सांगू का रे? कन्या सासुऱ्यासी जाई मागे परतोनी पाहि. पण ती आताची कन्या नाही, पूर्वीची. आताची पोरगी रडता रडता घरात पळत जाती आणि चार्जर घेऊन येते माघारी. कन्या सासुऱ्यासी जाई मागे परतोनी पाहि. पैसे झाले माझ्या जीवा, पैसे झाले माझ्या जीवा. महाराजांच्या लक्षात आलं, जी पोरगी नांदायला जाताना रडली होती ना, तीच पोरगी बाप अंथरून धरतो ना, तेव्हा भेटायला येताना सुद्धा म्हणते आज नाही येत, बघू 2 दिवसांनी येते. महाराजांच्या लक्षात आलं नाही रे हे उदाहरण महत्वाचं. एकनिष्ठतेसाठी महाराजांनी दुसरं उदाहरण दिलं. सुकलिया बाळ हुरु हुरु पाय, पैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसे केशवा. महाराजांच्या लक्षात आलं, कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली नाही. बघा धावून येणार कोण? जोपर्यंत आपण देवाकडे जात नाही तोपर्यंत देव आमच्याकडे येणार नाही. देवा लाख संकटे माझ्यावरती आली. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ अमंगळ योग तेव्हा येतो. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ अमंगळ तेव्हा योग तेव्हा येतो. तुकाराम महाराज म्हणाले, देवा अरे आमच्या नशिबाचा घाव आम्ही भोगायला तयार आहे. बस आमची अडचणच नाही. फक्त पांडुरंगा आम्ही एवढा अनन्य तुझ्यासारखं. आम्ही ज्ञानवंत नाही झालो, आम्ही कर्मवंत नाही झालो, तर आम्ही सेवावंत नक्की हो. देवा अरे आम्हाला नाही जमलं कमळासारखं, नाही जमलं बाळासारखं, नाही जमलं लेकीसारखं, पण माशासारखं अनन्य तुझ्याशी राहणारे, पाण्याविना मासा जगतच नाही, तोच दाखला महाराज देतात. जीव जिते
मनापासून टाळ्या वाजवा. जया चित्ती जैसा भाव. रामायणात वाल्मिकी ऋषी कोण्याच तुलसीदास महाराज रामा वाचून कुणाच्या पाया पडत नव्हते. वृंदावनात गेले आणि कृष्णाला पाहिलं आणि मनात आलं कृष्णा देवा, का उगाच ती मुरली हातात घेतली. त्याच्या ऐवजी जर धनुष्यबाण हातात असताना तर देखणं दिसला असता. टाकलं ना त्यानं बासरी खाली, घेतली ना लगेच धनुष्यबाण घेतला ना. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. उदाहरण क्रमांक 2. एक मेंढका होता. आमच्याकडे त्याला शेळ्या राखणारा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे रात्र झाली की अंधार पडतो. तुमच्याकडे कसं आहे हो? आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात. तुमच्याकडं जीव गेल्यावर जाळतात ना. दोघांच सारखंच. तो मेंढका, तो शेळ्या राखणारा गुराखी. एक दिवशी संध्याकाळी साधू महाराजांना त्याने विचारलं. नदीच्या किनारी साधू महाराज जप करत होते. नवरात्रीचे दिवस होते. मध्ये नवरात्रीच्या प्रसंगाला मस्तपैकी त्यांचं ते चाललं होतं. देवीचं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. म्हणजे हे साधूचं भजन असतं बरं का. ओम भू भुव स्वाहा हे साधूचं भजन. महिला मंडळाची देवीची गाणी डोक्यात सुद्धा आणत जाऊ नका. नवरात्र चालू आहे. हा ते एकच बोल बाबा, सांभाळण बांबाळण सांभाळण बांबाळ. आणि गाणं पण सारखंच. गिरणीवाले दादा काय बघता वळून, काळूबाईला जायचं मला द्या बदळून. काही गाणी म्हणतील. परवा एक गाणं सांगतोच बघा. आला मोबाईल आंबाबाईचा मला, मंगळवारी जायचं तुळजापुरात. आंबाबाईचा तुळजापूरचा काय संबंध आहे? मला ती बाई फक्त सापडायला पाहिजे. मी देवीचा मोबाईल नंबर मागून घेणार आहे. फोनवर कुठं बोलत? कवड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला. लखाबाई पोत्रा झाला भेट. आहेत ना तुमच्याकडे गाणे असतात, वाचतात ना कुठं कुठं. गोंधळ घातला आमच्या तुकोबरायांनी. जोगवा मागितला सुद्धा संतांनी. ऐका. अनादी अंबिका अंबिका भगवती
माझं सगळं पाठ आहे, पण एखादा देव उठला नाही इथला, त्याला बुक्यानं खाली बसत नाही, त्याला कुकू आणावं लागते. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. गोंधळ घातला आमच्या तुकोबरायाने. काम क्रोध बकरा मारा पुजार खुमाईच्या वरा. आमचा घालावा गोंधळ वसुदेव हरिनाम संबळ. याला खरा गोंधळ म्हणतो. आषाढी कार्तिकी तुझ्या सर्व मंगल मांगल्य. साधूचं भजन चाललं होतं, देवीचा उपासक होता. तर मेंढका पळत पळत आला आणि त्यानं पाय धरले. थांबा आणि काय सांगा ना देवी कशी दिसते. त्यानं सगळी वर्णन केली. माहूरगडची रेणुका, वणीची सप्तशृंगी, कोल्हापूरची आई जगदंबा, महालक्ष्मी आणि तुळजापूरची माय भवानी, सगळं सांगितलं. त्याचा विश्वास बसेना. मला देवीला पाहायचं. आणि मग त्या साधूनं सोपं उत्तर दिलं, तुला देव बघायचं ना, हा बघाय नाही, देवी पाहायचे ना, बघायचे. मग ते नाक तोंड धर आणि पाण्यात बुडी दे, आणि जोपर्यंत देवी दिसत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नको. गेलं ना पाण्यात. ती साधूनं सांगितलं होतं. बरोबर नाक धरलं, तोंड धरलं, आणि देवी कशी दिसना म्हणून पाण्यात बुडी देऊन बसलं. आणि देवीलाच दया आली हो. देवी म्हणली ह्याच्या मदतीला नाही गेलं तर मरल. पळतच आली, त्याला बाहेर काढलं. तो देवी आहे का ग? हा मी देवी. विश्वास नाही. कस काय? साधूवर विश्वास आहे. साधू महाराज जर म्हणले तू देवी तर तू देवी. साधू महाराजाला सुद्धा देवीने दर्शन दिले. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. नाही पटलं ऐका ना. मीराबाई साठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पडिवार. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विनीशील. हो जया चित्ती जैसा भाव तया जवळी. ऐका ना, महाराज म्हणाले तुम्हाला जमलं तर परमार्थ माशासारखा करा. एकनिष्ठ रहा देवाशी. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ. जसं आमच्या गोरोबा काकांनी केलं. नवलाची गोष्ट ऐक सखय बाळ, कुंभाराने बाळ तुडविले पाय. भजनी कीर्तनी गोरोबा रंगले, एक रूप झाले हो विठोबासी. नवलाची गोष्ट नाही जमणार. इतकं कठीण. वर्ग मारायचं कुठं जमल का? इतकं जमणार नाही. सोपं सांगा. सोपं सांगितलं तुकोबरायांनी. एक तर तुम्ही माशासारखं अनन्य राहा, किंवा तुम्ही एक काम करा. सूर्य उगवला की जसं कमळ फुलतं आणि सूर्य मावळला कमळाच्या पाकळ्या भेटतात, तेवढं तरी देवाशी प्रामाणिक राहा ना. सकळा पडिये भानो, सकळा पडिये भानो, सकळा पडिये भानो, सकळा पडिये भानो, सकळा पडिये भानो.
आई जमिनीला टेकलेले हात थोडे वर घ्या. रखो माझे जमिनीला टेकलेले हात थोडे वर घ्या. टाळी वाजवा रखो माझे मनापासून रखो माझे रखो माझे रखो माझे सकळापडी भानू परित्या कमळाचे जीवन जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. सूर्य सगळ्यांकरता उगवत असला तरी सुद्धा कमळाकरता त्याचं जीवन आहे. जसं आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती. मोहनदास करमचंद गांधी, आईचं नाव पुतळाबाई, कस्तुरबा गांधींशी विवाह संपन्न झाला आणि 19व्या वर्षाचे असताना बॅरिस्टर हे शिक्षण मिळवण्यासाठी, पदवी मिळवण्यासाठी दुसऱ्या देशात गेले. विदेशातनं माघारी येत असताना रेल्वेने येत होते. डोक्याला भारत देशाची टोपी होती, आपली शान असते आपली टोपी. वाऱ्यानं टोपी उडाली आणि ती टोपी पडली. महात्मा गांधींनी रेल्वे थांबवली. ती चेन ओढून, लाल रंगाची चेन असते. बापूंनी चेन ओढून रेल्वे थांबवले की ते इंग्रज अधिकारी पळत आले. आपको पता नहीं है ये चेन सिर्फ आपातकाल विभाग में खींची जाती है. टोपी पडली ना माझी, पडू द्यायची मग काय फरक पडतो, 2 रुपयाची टोपी. महात्मा गांधींनी उत्तर दिलं, तुझ्या दृष्टीनं ती 2 रुपयाची टोपी असेल, पण माझ्या दृष्टीनं ती माझ्या भारत मातेची शान आहे म्हणून रेल्वे थांबली. आज महात्मा गांधींची जयंती. सकळा पडी भानू परित्या कमळाचे जीवन तुमच्यासाठी असेल, आमच्यासाठी ते जीवन. लोकांसाठी धोतर, फेटा, हा हार दिखाव्याच्या गोष्टी असतील, पण आमच्यासाठी तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुकी. सकळा पडी भानू परित्या कमळाचे जीवन. झाले आता 2 चरण, 2 दृष्टांत झाले, 1 सिद्धांत सांगून झाला. आता शेवटचा 1 दृष्टांत राहिला, तेवढाच सांगतो आणि थांबतो. हार सुद्धा अतिशय मला आवडला. या हारात हार मानायला मी शेवटपर्यंत तयार आहे, परंतु हे हार थोडा थोडा घोळ करतात बघा. नाही, पण हाराचं महत्व स्वर्गीय राजीव गांधींना जास्त माहिती असल्यामुळं सकळा पडी भानू. झाला तर थोडं राहिलं, 5च मिनिटात सेवा थांबवतो, संपवतो सगळं. 1 मिनिट फक्त आहे. सगळे माझ्यावरती प्रेम करणारी माणसं, नंदू भाऊ तुम्ही ऐका, गोगे परिवार, माझा सागर दादा, अनिल दादा, हे निमोनवरनं आले तो अनिल दादा, हे सगळे माझ्यावरती सरपंच साहेब वगैरे प्रेम करतात, मुलं लहान सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे. आपण होतो ना तिथं कार्यक्रमाला. ऐका आता शेवटचं चरण फक्त राहिलं. तुका म्हणे माता आणि वाहे तानुल्याची चिंता. 25% मार्क दिले होते मी कीर्तनाच्या सुरुवातीला, पण तेवढे 25 तरी का? ऐका ना, जन्माला आल्यापासून प्रेम करतो त्याला बाप म्हणतात, आणि जन्माला येण्या अगोदर पासून प्रेम करते तिला आई म्हणतात. लेकराचा जन्म झाला की प्रेम करतो त्याला बाप, आणि पोटात बाळ असताना तेव्हापासूनच प्रेम करत राहते तिला माय म्हणतात. तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिवस तुला साठविला. क्योंकि बेटा अगर गुंडा हो या मवाली माँ तो अपने आंचल में छुपा लेते हैं. माँ तो वायफ हो या भिकार, माँ तो माँ होती है, माँ तो माँ होती है.
लिखा, गीता लिखा, कुरान लिखा, मगर बात आ गई पूरी दुनिया को एक लफ्ज में लिखने की, तो मैंने खुदा का नहीं सिर्फ माँ का नाम लिखा. हे आईचे उपकार आपल्यावर. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी आई म्हणून तळहाताचा पाळणा करते, नेत्राचा दिवा करते, 32 धारा दुधाच्या पाजते. काय थोडे हळू. आना महिला मंडळ तुमच्या जन्मदात्या माऊलीचा चेहरा समोर. मुलीला माहेर कुठपर्यंत आहे? माहेरात जोपर्यंत माय जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला माहेर आहे. ज्या दिवशी माहेरातली आई निघून जाते ना त्या दिवशी तुम्हाला माहेरी जाऊ वाटत नाही. 70 वर्षाची कोपऱ्यात पडलेली म्हातारी आई असू द्या, नांदता नांदता पोरगी माहेरला जाईल. पोरीनो माहेरमध्ये आणि सासरमध्ये एक फरक आहे. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं ना त्याचं नाव सासर. हा फरक आहे. आई लेकीला 8:30 वाजेपर्यंत झोपू देते, धावत धावत येते, चूल पेटवते, काटक्या टाकते. दादा दूर डोळ्यात जातो आईच्या, ते पाहून पोरगी येते, आई दे ना फुकारी इकडं, मी जाळ घालते. नको ग पाहुणी झालीस तू पाहून. सुनबाईच्या पाया पडते म्हातारीन, सुनबाईला म्हणते सुनबाई माझी लेक पहिल्यांदा माहेरला आली ग, तिला चांगलं चुंगलं खायला करून घाल. जेवढं पाणी तुम्ही चमच्यानं तुळशीला वाहताना महिला मंडळ, त्याच्या दुपटीनं पाणी तुमची लेक डोळ्यात वाया घालवत असते हो तुमच्याकरता. का बरं? आई आणि लेक हे न तुटणारं नातं आहे. मुलगी नांदायला जाताना जास्त कोणासाठी रडत असेल तर ती आई करता. तुम्ही एक काम करा, घरी गेल्या गेल्या आईला 100 रुपये द्या पुढे बसलेले. आजच्या गल्लीत सांगल लाखानं कमवतोय पोरग का आई मोठी असते. लाखानं कमवतोय पोरग पण ठेवायला माझ्याकडे द्यायचे. किती रुपये देताय तुम्ही? 100 रुपये द्यायचे. मालक व्हायचं. 1 किलो सफरचंद दिले ना अर्धीच फोड खाते हो म्हातारीने, उरलेलं सगळं नातवाला देते. गल्लीत सांगत राहते माझ्या पोराला नको म्हणलं तरी किलोनं सफरचंद आणतं. हे करून बघा तुम्ही. म्हणून आई मोठी असते. पगले सबसे बड़ी है माँ, पगले रे सबसे बड़ी डोळ्याला पदर लावते आई हा शब्द ऐकला तरी, कारण तिला माहित आहे माझी आई माहेरात जिवंत होती. तोपर्यंत माहेरला कधीही गेलं तरी हातातल्या पिशवीत काहीतरी ओझं येत होत. माय मरण पावल्यानंतर आता हातातली पिशवी कायमची रिकामी जाणार आहे. जाऊ द्या, जास्त लेकीचं सांगत नाही. तुम्ही सुद्धा एका पुरुष मंडळी, परमेश्वर दादा असतील किंवा सगळीच मुलं असतील, सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं. त्याचं कारण आहे डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य उद्यापासून रोज दिसत.
पण माती आड निघून गेलेली माऊली मात्र परत कधी दिसायची नाही. लाख प्रयत्न करालो पण आता आई भेटणार नाही. लाख प्रयत्न कराल पण आई भेटणार नाही. आई पाहिजे असेल तर आता फक्त फोटोत बघावे लागेल. केलं काय हो असं आईनं? लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस हो उतराई. मी मगाशी घरी गेलो होतो आणि दादा मला सांगत होते, महाराज मी बँकेत असतो पण आई माझी बँक होती. ते अचानक निघून गेले आणि दोघींचं जाणं सुद्धा एकाच दिवशी झालं. काय दुःखाचा डोंगर. लेकरांची सेवा केली सतू आई, कस पांग फेडू कस हो उतराई. तुझ्या उपकारा आई जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा. जन्म भरी पूजा तुझा पाहुणा, जन्म भरी पूजा तुझ्या पावलाची, माऊलीच्या मूर्ती विठ्ठलाची. बस म्हणून वाण्याचं काम करते तिला माता म्हणतात. नाही जमलं माशासारखं नका रे प्रेम करू देवावर, नाही जमलं कमळासारखं नका प्रेम करू. कमीत कमी आईसारखं लेकरासारखं तरी देवाशी अनन्य राहा. अभंगाचं शेवटचं माता